नमस्कार माय यूट्यूब फॅमिली। तर घर प्रश्नी आश्वासनेची पूर्तता झाली नाही तर आगामी महापालिका निवडणुकीत त्याचे परिणाम वाईट होतील। एकंदरीत काय तर गिरणी कामगारांचा स्मरण मोर्चा काढत सरकारला इशारा। शेलू आणि वांगणी येथील घराबांधणी संदर्भात सरकारच्या अध्यादेशावरून संतापलेल्या गिरणी कामगारांनी ठाण्यात स्मरण मोर्चा काढत सरकारला इशारा दिला। तर काय आहे अपडेट, चला पाहूया सविस्तर माहिती। गिरणी कामगारांच्या घरांचा प्रश्न अद्यापही प्रलंबित असल्यामुळे गिरणी कामगारांच्या संघटनांनी एकत्रित येत उपमुख्यमंत्री यांच्या ठाणे शहरात रविवारी स्मरण मोर्चा काढला। या मोर्चादरम्यान संघटनेच्या शिष्टमंडळाने उपमुख्यमंत्री यांची भेट घेतली। त्यावेळी उपमुख्यमंत्री यांनी गिरणी कामगारांच्या घरांच्या प्रश्नासंबंधित फाईल माझ्याकडे आली असून त्यावर सही करायची बाकी आहे। तसेच गिरणी कामगारांच्या घर प्रश्नांवर तातडीने निर्णय घेण्याचे आश्वासन कामगार नेत्यांच्या शिष्टमंडळाला रविवारी दिले। परंतु घर प्रश्नी आश्वासनाची पूर्तता झाली नाही तर आगामी महापालिका निवडणुकीत त्याचे परिणाम वाईट होतील असा इशारा गिरणी कामगारांनी दिला आहे। गेल्या वर्षी 9 जुलै रोजी आमदार सचिन अहिर यांच्या नेतृत्वाखाली आझाद मैदानात भव्य आंदोलन करण्यात आले होते। त्यानंतर 10 जुलै रोजी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधान भवनात कामगार नेते व संबंधित अधिकाऱ्यांची बैठक घेऊन घर प्रश्नी सकारात्मक निर्णय जाहीर केला होता। सरकारने 15 मार्च 2024 रोजी शेलू आणि वांगणी येथील घर बांधणी संदर्भात जारी केलेल्या अध्यादेशात कामगारांचा हक्क हिरावून घेणारे 17वे कलम समाविष्ट केले होते। मात्र संघटनांच्या तीव्र विरोधानंतर हे कलम रद्द करून नवा अध्यादेश काढण्याचा निर्णय घेण्यात आला होता। तसेच मुंबईत उपलब्ध जागांवर कामगारांना घरे देण्यास सरकारने तत्वतः मान्यता दिली होती। 3 महिने उलटून गेल्यानंतरही सरकारकडून कोणतीही ठोस कारवाई झाली नाही। तसेच बैठकीचे मिनिट्सही जाहीर करण्यात आले नाहीत। याबाबत नाराजी व्यक्त करण्यासाठी 31 ऑक्टोबर रोजी परळ येथे लढा समितीचे निमंत्रक गोविंदराव मोहिते यांच्या उपस्थितीत संघटनांची बैठक घेण्यात आली होती। परंतु अद्यापही कोणताही निर्णय झाला नाही। यासाठी गिरणी कामगार घरांच्या प्रश्नावरील आश्वासनांची पूर्तता व्हावी यासाठी 14 ते 16 कामगार संघटना एकत्र येऊन स्थापन झालेल्या गिरणी कामगार संयुक्त लढा समितीतर्फे रविवारी ठाण्यात स्मरण मोर्चा काढण्यात आला। यावेळी ठाणे स्थानकात ठाणे परिसरात शेकडोच्या संख्येने गिरणी कामगार जमा झाले होते। घर आमच्या हक्काचं, नाही कुणाच्या बापाचं, अशा घोषणा ते देत होते। त्यानंतर ठाण्यातील उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या निवासस्थानी शिष्टमंडळाने भेट घेऊन निवेदन सादर केले। शिष्टमंडळात निवृत्ती देसाई, विजय कुलकर्णी, हेमंत गोसावी, अरुण निंबाळकर, रमाकांत बने, बबन मोरे, संतोष सावंत यांचा समावेश होता। त्यावेळी गिरणी कामगारांच्या घरासंदर्भात लवकर निर्णय घेतला जाईल असे आश्वासन उपमुख्यमंत्री शिंदे यांनी दिले। दरम्यान ठाणे स्थानकाजवळ झालेल्या निदर्शनामध्ये बबन मोरे, बाळ खवणेकर, आत्याळकर, सुनील बोरकर, शिवाजी काळे आदींनी सरकारवर आश्वासनपूर्तीत झालेल्या दिरंगाईवर टीका केली। तसेच घर प्रश्नी आश्वासनाची पूर्तता झाली नाही तर आगामी महापालिका निवडणुकीत त्याचे परिणाम भीषण होतील असा इशाराही या आंदोलनाद्वारे देण्यात आला। तर गिरणी कामगारांचा जो ठाण्यामध्ये स्मरण मोर्चा झाला होता त्याबद्दलची हीच अपडेट मला आपल्यापर्यंत पोहोचवायची होती। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद। आपल्या सर्वांचे आभार।